कांदा रडवतोय, परंतु कोणा श्रीमंतांना किंवा कोणत्या व्यापाऱ्यांना नाही, तर कांदा रडवतोय शेतकऱ्यांना. त्या कांद्याच्या प्रत्येक सालीमध्ये शेतकऱ्याचं दुःख अडलंय. केवळ दुःखच नाही, तर शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या लेकरा बाळांची स्वप्न सुद्धा त्या कांद्याच्या पालीबरोबर आणि कांद्याच्या सालीबरोबर निघून गेली. परंतु दगडाचं काळीज असलेल्या निर्दयी सरकारला शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू मात्र दिसत नाहीत. मोठ्या हिमतीनं पोह्यामध्ये कांदा चिरून खाणारे हे राजकीय नेते मात्र शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकांना कुठलाही दिलासा न देता कवडी मोलानं त्यांच्या कांद्याची जी विक्री होत आहे ती विक्री मात्र या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला दिखवत नाही. छत्रपती संभाजीनगर मधल्या एका शेतकऱ्यांनी काल साधारणतः सरासरी 12 क्विंटल त्या ठिकाणी कांदा नेला आणि 12 क्विंटल कांदा नेल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये सर्व खर्च वजा करून काय उरलं, तर त्याच्याकडे सर्व काही जाऊन 1 रुपया त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये आला. आता हा रुपया स्वतःच्या कपाळाला लावून भिंतीला बसायचं की डोळ्यातले अश्रू पुसायचे किंवा शेतकऱ्यांनी आता सरकारकडे हात पसरायचे, हे वेळ नेमकी कुणामुळे आली आणि कशी आली? एरवी कांद्याचा तुटवडा झाल्याच्या नंतर विदेशातून महागड्या किमतीनं कांदा या देशात आयात केला जातो. परंतु सध्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहिल्याच्या नंतर या कांद्याला योग्य भाव भेटत नाही. सध्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर आपण बघितलं तर साधारण या शेतकऱ्याला 50 पैसे ते 1 रुपयाच्या भावानं कांदा विकावा लागला. आणि जर आजची शेतीचा विचार केला तर बाजारामध्ये गेल्याच्या नंतर शेतीसाठी लागणारी रासायनिक खतं असतील, औषधं असतील, दर्जेदार बी बियाणं असतील, शेतीसाठी लागणारी सामुग्री असेल, याचे जर भाव बघितले तर ते आभाळाला जाऊन भिडलेत. मग एवढा खर्चाचा डोलारा उभारून शेतकऱ्याच्या हातामध्ये काय येतं? 1 फुटकी कवडी, 1 रुपया. मग हे दुःख फक्त शेतकऱ्यांना आहे, पण हे दुःख मात्र इथल्या सरकारला दिसत नाही. 5 वर्षाच्या काळामध्ये जर निवडणूक आलीच तर मतांची झोळी घेऊन मतांची भीक मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारामध्ये हेच सरकार उभं असतं आणि मतांची भीक मागण्यासाठी या शेतकऱ्यांच्या समोर हात फैलावतं. परंतु आज मात्र ज्या शेतकऱ्याचे हात वर झालेत, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू सोडून शेतकऱ्याच्या आता घरामध्ये काही नाही, तेव्हा या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी एकही नेता पुढे येत नाही. ही मोठी दुर्दैवी शोकांतिका आमच्या राज्यासाठी आहे. ज्या बळीराजानं, ज्या जगाच्या पोशिंद्यानं पूर्ण जगाची भूक भागविली, जगातल्या सर्व लोकांच्या चुली पेटवल्या, आज मात्र त्या शेतकऱ्यांची चूल मात्र पेटत नाही. त्याच्या घरामध्ये अंधार झाला. हा अंधार जो झालाय त्याच्यासाठी कारणीभूत नेमकी व्यवस्था आहे की अजून कोणी आहे, यावर थोडं विचारमंथन केलं पाहिजे. एखादी घटना घडल्याच्या नंतर त्याची चौकशी करण्यासाठी तर समित्या नेमल्या जातात, एखाद्या घटनेसाठी आयोग नेमला जातो, पण शेतकऱ्यासाठी ना कुठला आयोग आहे, ना कुठली समिती आहे, ना शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी योग्य भाव देण्यासाठी कुठली त्या ठिकाणी शासन कार्य करत नाही. मग ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. आणि या शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना इथल्या सरकारला जाणवत नाहीत, कारण बहिर झालेलं हे सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या वेदनेची कुठं ब्रेकिंग न्यूज सुद्धा दिसत नाही. कारण फक्त आम्हाला कागदावरती रयतेचं राज्य, शेतकऱ्यांचं राज्य दिसतं, तेही 5 वर्षाच्या निवडणुकीच्या काळात. एरवी मात्र शेतकरी जगला काय, शेतकरी मेला काय, किंवा शेतकऱ्याने आत्महत्या काय केली, याचा कुठलाही तीळ मात्र फरक इथल्या निर्दयी आणि काळीज नसलेल्या सरकारला येत नाही. कारण मुळात सत्तेची हवस असलेली आणि सत्तेची भूक असलेले हे सरकार खुर्ची सोडून यांच्या नजरेत दुसरं काही दिसत नाही. राज्याचं राजकारण झाल्याच्या नंतर देशाच्याही राजकारणामध्ये काड्या करण्याचं काम, हे धंदे करण्याचं काम हे सरकार करतं, पण शेतकऱ्याच्या डोळ्यात गेलेलं मुसळ यांना मात्र दिसत नाही. एवढं भामट्याचं हे सरकार आहे. मायबाप, या शेतकऱ्याने काय करायला पाहिजे? ज्याला 12 क्विंटल पेक्षा अधिक त्या ठिकाणी कांदा विकला, हातामध्ये काय आलं? रुपया आला. हे दुःख कुणाच्या वाट्याला येतं? तर रणरणत्या उन्हामध्ये उघड्या अंगाने शेतामध्ये कष्ट करून घाम गाळून स्वतःची पोटाला पिळणी देऊन लोकांची पोट भरणाऱ्या शेतकऱ्याला. मग हे दुःख इथल्या सरकारला दिसत नाहीत का? हा मोठा प्रश्न दिसतो. यावर काही तोडगा निघतो का? ह्याचा विचार करावा लागतो. इथं सर्व काही महागड्या गोष्टी भेटायला लागल्यात. पायात घालायची चप्पल सुद्धा एसीच्या दुकानामध्ये त्या ठिकाणी भेटते, परंतु शेतकऱ्याचा जो माल आहे तो माल रस्त्याच्या काठाला फेकून देण्याची वेळ आली. मग याला जबाबदार कोण आहे? रयतेचं हेच का राज्य? कल्याणकारी हेच का सरकार? यावर विचारमंथन केलं पाहिजे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.